आहात मित्रांनो, खुश आहात ना? खुश असलंच पाहिजे. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येत असतो आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर त्या ठिकाणी आपण प्रकाश टाकत असतो. मग क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, तसेच आज चित्रपटसृष्टीच्या संदर्भामध्ये मी आपल्याला एका चित्रपटाचे काही किस्सा या ठिकाणी ऐकवणार आहे. परंतु मित्रांनो, आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर निश्चित ते सर्व करा, ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की पुढे भविष्यामध्ये मला याच्यामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारचा उत्साह त्या ठिकाणी येणार आहे. तेव्हा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला कुठलाही व्हिडिओ आवडलेला असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. तर मित्रांनो, आज मराठी चित्रपटसृष्टीत ज्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन संजीवनी दिली असा हा चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी. अशोक मामा, सचिन पिळगावकर यांनी केलेलं काम त्याच्यामध्ये खूप जबरदस्त होतं. मित्रांनो, एका विशिष्ट वयामध्ये म्हणजे साधारण 21, 22, 23 हे वयोगट असल्यानंतर आपण आपल्या जीवनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात त्या ठिकाणी होते आणि ही सुरुवात झाल्यानंतर जेव्हा बाहेर गेल्यानंतर एक जागा मिळवण्यासाठी काय करावं लागतं अशा प्रकारचा एकंदर त्या चित्रपटातला सारांश आहे आणि त्या चित्रपटामध्ये विनोदी भूमिका साजरी करून त्या ठिकाणी तो चित्रपट अधिक चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर धनंजय माने इथेच राहतात का, हा या चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा आणि सुप्रसिद्ध असणारा हा डायलॉग. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये जेव्हा हा चित्रपट जेव्हा चालू होता तेव्हा या चित्रपटाने आपल्या 90च्या दशकातील आपल्या एका पिढीला एक मोहिनी घालणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप काही आपल्याला दिलं. जसं की ती जागा मिळवण्यासाठी मग त्यांना जोडप्याला जागा द्यायची असं जेव्हा त्या रूमच्या मालकीने सांगितलं, त्याच्यानंतर मग अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डे असतील किंवा सचिन पिळगावकर असतील यांनी मग ते लग्नाचं नाटक केलं आणि सचिन पिळगावकर यांचे जे स्त्री पात्र त्या ठिकाणी त्या चित्रपटामध्ये फार म्हणजे प्रसिद्ध झालं आणि हा जो चित्रपट होता तो आपल्या सर्वांच्या मनावर एक वेगळ्या प्रकारचं मोहिनी घालणारा हा चित्रपट आणि आपल्या सर्वांना खूप हा चित्रपट आवडला. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रसंग येतात आणि आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग आल्यानंतर परिस्थिती आपल्याला तसे निर्णय घ्यायला भाग पाडते. एकूणच या चित्रपटाची जी संकल्पना होती ती तीच होती. म्हणून या चित्रपटाने आपल्या तरुण पिढीला म्हणजे साधारण 20 ते 30 ते 35 वयापर्यंतच्या पिढीला एक नवीन आदर्श निर्माण करून दिला आणि एक नवीन प्रेरणा निर्माण करून दिली. तर या चित्रपटाचा जो काही आजही आपण सिक्वेल बघतो आणि हा चित्रपट बघितल्यानंतर आजही आपल्याला ती प्रसन्नता वाटते. तेव्हा हा मराठी चित्रपट या मराठी चित्रपटसृष्टीला एक चांगल्या प्रकारचं नवसंजीवनी देणारा ठरला. तर मित्रांनो, या चित्रपटाबद्दल मला आपल्याला ही माहिती द्यायची होती. पुन्हा आपण एका नवीन विषयाच्या संदर्भामध्ये भेटणारच आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. तोपर्यंत थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन विषयाचा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.